हरकत नोंद सुनावणीच्या प्रकरणाचा निकाल बाजूने लावण्यासाठी 6,000 रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी कडेगावच्या मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसमावर लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केलेला आहे। मंडल अधिकारी मनोहर धोंडीराम पाटील वय वर्ष 50 राहणार उपासना बंगला किसान नगर सिद्धांत मेडिकल एजन्सी नजीक ईश्वरपूर तालुका वाळवा आणि राजेंद्र विष्णू पाटील वय वर्ष 52 राहणार लाडवस्ती राजापूर तालुका तासगाव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। आणि याबाबत अधिक माहिती अशी की कडेगाव येथे मनोहर पाटील हे मंडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। तक्रारदार यांचे हरकत नोंद प्रकरण सुनावणीकरिता त्यांच्याकडे आले होते। मनोहर पाटील यांनी या प्रकरणाचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने लावण्यासाठी तसेच खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली। यासंबंधी कार्यालयात काम करणाऱ्या राजेंद्र पाटील यांना भेटण्यास अधिकारी मनोहर यांनी तक्रारदार यांना सांगितले। राजेंद्र पाटील यांना भेटल्यावर त्यांनी तक्रारदार यांना मंडल अधिकारी मनोहर पाटील यांच्याकरिता 5,000 आणि स्वतःकरिता 1,000 अशी 6,000 रुपयांची मागणी केली। तक्रारदार यांनी या प्रकरणाची तक्रार सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली। दिनांक 7 जुलै रोजी दुपारच्या सुमारास विभागातील अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली। त्यामध्ये सत्यता असल्याचे आढळून आले। त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सापळा रचून कारवाई करण्यात आली। या प्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सोमवारी रात्री उशिरा मंडल अधिकारी मनोहर पाटील यांना अटक करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।